नमस्कार, स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। थंडीचे दिवस आले आणि घरात हलवा झाला नाही असं कधी होतच नाही। तोच हलवा आज अगदी सरळ, साध्या, सोप्या पद्धतीने, अगदी महिनाभर टिकणारा, तो अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा तो आजच्या रेसिपीमध्ये पाहूया। गाजराचा हलवा बनवण्यासाठी इथे मी 1 किलो गाजर असे स्वच्छ धुवून निथळत ठेवले होते आणि हे पहा, अशा प्रकारे मी गाजर आणलेले आहेत। आणि हे गाजर थंडीच्या दिवसात आपल्याला सहज बाजारात मिळतात आणि अशाच प्रकारचे गाजर आणायचे, म्हणजे हे चवीलाही खूप छान असतात। तर आता आपण गाजर हलवा बनवण्यासाठी गाजर किसून घेऊया। एक मोठं भांडं घ्यायचं आणि पहा, अशा प्रकारे आता मी सगळे गाजर किसून घेते। गाजर आपलं किसून झालेलं आहे। तर आता हलवा बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। तर इथे पहा, 1 किलो गाजराला मी 400 ग्रॅम अशी साखर घेतलेली आहे। साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि इथे 8 ते 10 असे काजू मी अर्धे अर्धे असे करून घेतलेले आहेत। आणि तुम्हाला बदाम वापरायचं असेल तर बदामही तुम्ही वापरू शकता। आणि इथे वेलची, जायफळची पूड घेतलेली आहे आणि इथे 2 चमचे असं तूप घेतलेलं आहे। कढई तापलेली आहे, तर आता आपण त्याच्यामध्ये घालूया तूप। आता तूप गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आता आपण गाजर घालूया। गाजर आपल्याला तुपात मस्त असं फ्राय करून घ्यायचं। गॅस मोठाच ठेवायचा आणि गाजर असं 2 ते 3 मिनिट मस्त असं तुपात फ्राय करून घ्यायचं। 2 ते 3 मिनिट असं मोठा गॅस ठेवूनच असं गाजर तुपात हलवून घ्यायचं, म्हणजे कसं सगळं तूप आपल्या गाजराला लागतं आणि मग त्याची चवही छान लागते आणि गाजराचा रंगही बदलतो। मस्त आता 2 ते 3 मिनिट असं फ्राय करून घेतलेलं आहे। हे पहा, गाजराचा रंगही चेंज झालेला आहे। आणि आता आपण याच्यात वेलची पूड आणि साखर दोन्ही मिक्स करूया। काजू आपल्याला नंतर मिक्स करायचे। साखरही आता सगळी अशी मिक्स करून घ्यायची आणि आता गॅस थोडासा कमी करायचा, म्हणजे साखरेला पाणी सुटेल, नाहीतर मोठ्या गॅसवर ठेवल्यानंतर लगेच साखर अशी करपल्यासारखी होईल। आणि आपल्याला हलव्यात दूध वापरायचं नाही, कारण असं जर हलवा तुम्ही केला तर हा हलवा महिनाभर तुम्ही स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता। हे पहा, पूर्ण साखर वितळलेली आहे। तर आता मोठा गॅस करायचा आणि चांगलं पाणी, साखरेचं पाणी आटेपर्यंत हलवा शिजवून घ्यायचा। हे पहा, अर्धा आपला हलवा आता अर्ध्यावर शिजलेला आहे। तर त्याच्यात मी एक छोटी वाटी अशी ओला नारळ किसून घातलेला आहे। ओल्या नारळामुळं हलव्याला नारळाची चव मस्त उतरते आणि हलवा दिसायलाही खूप छान असा दिसतो। आणि याच्यातच आता आपण हे काजूही घालूया आणि आता सगळा हलवा आपला साखरेचं पाणी आटेपर्यंत शिजवून घेऊया। आणि याला झाकण्याची अजिबात गरज नाही, असा उघडाच ठेवून शिजवून घ्यायचा। 7 ते 8 मिनिट असे हलवा शिजायला लागतात। हे पहा, 5 ते 6 मिनिट आपला गाजराचा हलवा मस्त असा शिजलेला आहे आणि मस्त असा रंगही हलव्याला पहा आणि मस्त असा हलवा बघा तयार झालेला आहे। आणि हे पहा, असं थोडंसं आपल्याला हे साखरेचं पाणी असं थोडंसं ठेवायचं आणि आपला हलवा आता खाण्यासाठी तयार झालेला आहे। आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।